आपण एकटे पडलेले दिसत आहे या सगळ्यांमध्ये. काय नेमकी बाजार समितीची निवडणुकीची रणनीती ठरलेली आहे? मी बाजार समितीची निवडणूक लागल्यापासून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचे जवळपास 5 ते 6 मेळावे घेतले, बैठका घेतलेल्या आहेत. आणि माझ्या माहितीनुसार मी अनेकांच्या साक्षीनं आमच्या चारही म्हणजे तिन्ही लोकप्रतिनिधींना मी विनंती बैठकीला येण्याची केलेली आहे. एका बैठकीमध्ये सचिनजी आले होते, देवेंद्रजी कोठे आले होते, मालक दोन्ही बैठकीला आलेल्या आहेत. सगळ्या बैठका घेतलेल्या आहेत, भारतीय जनता पक्षाने घेतलेल्या आहे. कोणतीही निवडणूक, ग्रामपंचायत निवडणूक असो, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा निवडणूक म्हटलं की एक कोर कमिटी असते आमच्या पार्टीमध्ये. ते जिल्हाध्यक्ष आहेत. जिल्हाध्यक्षांनी बहुतेक कोर कमिटीच्या मीटिंगमध्ये निर्णय घेतले असते. आता मला कोर कमिटीत मी आहे का नाही मला नक्की माहिती नाही. ज्या अर्थी बोलावलं नसेल त्या अर्थी मी कोर कमिटीमध्ये नसेल हे मी मान्य करतो. पण कोर कमिटीचा निर्णय एक लोकप्रतिनिधी म्हणून, त्या मतदारसंघाचा सेवक म्हणून थोडंसं माहिती झाली असती की असं असं ठरलंय कोर कमिटीमध्ये आणि त्या कोर कमिटीप्रमाणे आम्ही असं असं निर्णय घेतो, आनंद वाटला असता. मला काही दुःख नाही. शेवटी कोर कमिटी पक्षाने जो निर्णय घेईल तो माझ्यासाठी शिरसावंत आहे. ते म्हणतात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आम्ही सगळं युती करतोय, पण हे आदेश तुमच्यापर्यंत पोहोचलेत का? त्यांनी तुम्हाला काही निरोप कळवला? कोर कमिटीमध्ये झालं असेल चर्चा, कोर कमिटीतून मुख्यमंत्री महोदयाला फोन गेला असेल, मुख्यमंत्र्यांनी काय बोललेत हे मला माहिती नाही. मला तर मुख्यमंत्री महोदयाचा कोर कमिटीचा कोणताही निरोप नाही, प्रदेशाध्यक्षाचा कुठलाही निरोप नाही, किंबहुना कुणाचाच म्हणजे स्थानिक कुणाचा निरोप नाही. फक्त आपल्या माध्यमातून मला काल कळालं की त्या अशाशी पत्रकार परिषद झाली, काँग्रेस सहित युती झाली, जे की कधीच कुणाला मान्य नाही. काँग्रेस भाजप हे मान्य नाही असताना सुद्धा झालेल्या एखाद्या जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांचा तो अधिकार आहे. पार्टीनं जिल्हाध्यक्षाला सगळे अधिकार दिलेले असतील एखाद्या वेळेस माहित नाही आपल्याला, मला त्यातलं खोल माहिती नाही काय झालं. तुम्ही म्हणाला होता की चंद्रशेखर बावनकुळे आता नेत्यांच्या निवडणुका संपल्या, कार्यकर्त्यांच्या भाजप कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी आता तुम्ही पॅनल उभा करणार आहात, कशा प्रकारे भाजप कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी? 6 एप्रिलला भारतीय